नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा आपला मानदेश भूषणचा विषय आहे, तो विषय म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले आहे. त्यामुळे सरपंच पदाचे जे उमेदवार आहेत आरक्षणाप्रमाणे ते सर्व उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. खरं तर हा विषय आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये मांडलेला होता, पण आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मैदानात आजी माजी सरपंच, सदस्य आणि उपसरपंच हे उतरणार आहेत. खरं तर निवडणूक म्हटलं की सर्वांनाच अधिकार आहे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा, पण ज्यावेळेला सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य जे आता आहेत किंवा पाठीमाग आहेत, हे सर्वजण ज्या निवडणुकीच्या मैदानात उतरत असतात. खरं तर हे काही वेगळं नाही, पण अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीच्या सत्तेत आहेत तेही या निमित्तानं निवडणुकीच्या मैदानात आपल्याला यावेळेला उतरलेले दिसणार आहेत. खरं तर काही ठिकाणी महिलांचं आरक्षण गेल्या वेळेला पडलेलं होतं, त्यामुळं सरपंच होण्याचं काही लोकांचं स्वप्न अपुरं राहिलेलं आहे. तसेच आरक्षणामुळे काही लोकांना सरपंच होता आलं नाही गेल्या वेळेला, त्यामुळं तेही लोक या वेळेला सरपंच पदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. खरं तर थेट सरपंच असल्यामुळं ही निवडणूक आपल्याला रंगतदार होणार आहे. हे आपल्याला आता चित्र दिसायला लागलेलं आहे. गावोगावचे कार्यकर्ते ज्या वेळेला पत्रकार या नात्यातून मिसळण्याचा प्रसंग आला, त्यावेळेला कार्यकर्ते अर्थात जे इच्छुक उमेदवार आहेत, अर्थात त्यांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे. यावेळेला मी सरपंचचा दावेदार आहे किंवा सरपंचकीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. खरं तर यावेळेला एखाद्याचे वडील असतील, एखाद्याची आई असेल किंवा एखाद्याची पत्नी असेल सरपंच म्हणून, पण जरी त्यांनी तो सरपंच पदाचा कालावधी पूर्ण केला असला तरी यावेळेला स्वतः मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, असे अनेक गावातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर यावेळेला ते अर्थात निवडणुकीत उतरून संधी सरपंचाची किंवा उपसरपंचाची घेण्याच्या तयारीला लागलेले आहेत. खरं तर काही ठिकाणी जे आरक्षण होतं ते आरक्षणाच्या ठिकाणी आपलं स्वप्न होतं सरपंच होण्याचं स्वतःचं, तेही पूर्ण करता आलं नाही किंवा आपल्या घरातल्यालाच अजून कुणाला तरी करायचं आहे हा विचार घेऊन खरं तर ते आता तयारीला लागलेले आहेत. प्रश्न हा येतो की जर त्यांच्या घरात आतापर्यंत ग्रामपंचायत सत्ता आहे, सरपंच, उपसरपंच किंवा सत्ता आहे, तरी सुद्धा अजून हे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरतायत. का उतरतायत? खरं तर हा एक मतदाराला प्रश्न पडलेला आहे. पण अजून काही आपल्याला विकासाची कामं करायची आहे किंवा अजून काही जी काही राजकीय ग्रामपंचायत सत्ता ठेवण्याची परंपरा आहे, हेही परंपरा या निमित्ताने ते पुढे चालवण्याचा विचार त्यांचा आहे. त्यामुळं जे लोक आहेत इच्छुक उमेदवार सरपंच, उपसरपंचाच्या शर्यतीत, त्यांची गाव पातळीवर तयारी सुरू झालेली आहे. खरं तर प्रश्न प्रभागाचा आहे, वार्डाचा प्रश्न आरक्षणाचा सुटलेला नाही, पण तो काही कालावधीत सुटेल आणि नंतर काही महिन्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक लागणार आहे. निवडणुकीच्या अगोदरच या लोकांनी आपली तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत निवडणूक केव्हा लागते हे त्या भूमिकेत आहेत, पण तयारी नक्कीच त्यांनी केलेली आहे. खरं तर काही ठिकाणी आरक्षणाची जरी मर्यादा, आरक्षणामुळे सरपंच पदाची जरी मर्यादा आपल्याला सरपंच होता येत नाही, पण नक्कीच आपल्याला उपसरपंच म्हणून तरी काम करता यावं या विचारानं, या भूमिकेने ते निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. आता प्रश्न पडतो ते की जे भाजपतर्फे जयकुमार गोरे भाऊ आहेत, राष्ट्रवादीतर्फे प्रभाकर देशमुख साहेब आहेत, मनोजदादा पोळ आहेत किंवा अनिल भाऊ देसाई आहेत. खरं तर यांच्या पुढं असा एक प्रश्न पडणार आहे की अनेक वर्षी हे लोक सत्तेत आहेत, सरपंच, उपसरपंच किंवा विविध पदावर काम केलेलं आहे, तरी सुद्धा आपण यांना संधी द्यायची का? खरं तर राजकीय दृष्ट्या किंवा त्या उमेदवाराचं जर ताकद बघितली तर पुन्हा देऊ शकतात, पण
मतदार राजांना सुद्धा प्रश्न पडणार आहे की किती वर्ष आपण एकाच माणसाला किंवा एकाच व्यक्तीला निवडून द्यायचं. खरं तर विकास कामं साठी निवडून द्यायचं का राजकीय परंपरा कायम टिकवण्यासाठी त्यांना निवडून द्यायचं, हाही त्या पुढे प्रश्न येणार आहे. दुसरा प्रश्न जे नेते मंडळी आहेत, वरिष्ठ नेते मंडळींच्या पुढे आहे की खरं तर प्रत्येक गावात गेलं तर तसं पाहिलं तर 2 गट आपल्याला 2 विचाराचे प्रभाव असतात. एकाच पक्षात 2 विचार प्रभाव गट असतात आणि मग ते 2 गट एकत्र करून एकाला संधी द्यायची का काय करायचं, हा प्रश्न खरं तर दोन्ही म्हणजे वरिष्ठ पातळीवर हा खरं तर त्यांना प्रश्न करायला किंवा विचार करायला लावणार आहे. जरी गाव पातळीवरचा प्रश्न असला तरी जर ते 2 वेगवेगळे गट जर गावात निर्माण झाले तर सत्ता आपल्याकडे येईल का नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. जर 2 गट वेगळे लढले तर सत्ता हातून निसटून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ मंडळी असतील, भाजपकडून जयकुमार गोरे भाऊ असतील किंवा राष्ट्रवादीकडून काही मंडळी मगाशी सांगितले त्याप्रमाणे असेल, या सर्व मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांना एकाच गटातून किंवा एकाच भूमिकेतनं जाऊन आपल्याला ग्रामपंचायत कशी ताब्यात घेता येईल यासाठी खरं तर भाव तसे प्रयत्न करतील. पण गाव पातळीचा प्रश्न असल्यामुळे नक्कीच भाव यात लक्ष घालतील किंवा काय करतील हा खरं तर का तुमच्या पातळीवर तुम्हीच प्रश्न सोडवा असं गाव पातळीवर सांगतील. हा ज्या त्यावेळेचा भावना खरं तर निर्णय घ्यावा लागेल, कारण परिस्थिती जर एकत्र येण्याची नसेल तर तुमच्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या असा पण काही वेळेला जयकुमार गोरे भाऊ यांना निर्णय घ्यावा लागेल. तोच निर्णय इकडे जे वरिष्ठ मंडळी आहेत राष्ट्रवादीकडे ते त्यांना घ्यावा लागेल. पण खरं तर जरी ह्यांनी हे सांगितलं निर्णय की अनेक वर्षी सत्तेत लोक आहेत, पाठीमागे सरपंच उपसरपंच अशा विविध सत्ता यांनी घेतलेल्या आहेत, तर यांनाच तुम्ही निवडून द्या असे सांगितले तरी मतदार राज्य आहे तो मतदार राज्य काय निर्णय घेतोय हेही आपल्याला तेवढ्याच उत्सुकतेने पाहावं लागणार आहे. कारण शेवटी राजा असतो, राजा ते पाहत असतो, कारण गाव पातळीवर त्यांचं काम काय आहे किंवा भविष्यात अजून काही कामाला संधी द्यायची का अशीच सत्ता ग्रामपंचायतली अनेक वर्ष एखाद्या घराण्याकडे टिकवायचे किंवा एखाद्या व्यक्तीला अनेक वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भविष्यात त्यांना अजून ताकद द्यायची का काय, हा सर्व ज्यावेळेला विचार येतो त्यावेळेला मतदार राजा शांत मनाने विचार करत असतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक केव्हा लागणार आहे याची उत्सुकता जशी कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना आणि मतदार राजाला लागलेले आहे. गाव पातळीवरचं हे स्थानिक राजकारण असतं. गावकीवरनं, भावकीवरनं आणि बांधावरनं हे खरं तर राजकारण फिरत असतं आणि हेच राजकारण फिरत असताना सरपंच हे थेट असल्यामुळं खरं तर तिथे उमेदवार कोण आहे, कसा देणार आहे, पक्ष कसं कुणाला ताकद देणार किंवा कुणाला संधी देणार हा विषय महत्त्वाचा आहे. असेल गोंदवले बुद्रुक असेल किंवा अन्य काही राणंदसारखी गावं आहेत, अशी मोठमोठी गावं खरं तर आहेत. 61 ग्रामपंचायती एवढ्याला होणार आहेत. त्यामुळे मोठ्या गावात सुद्धा रंगतदार निवडणूक होणार आहेत. स्थानिक 2 गट एकत्र येऊन मोठ्या ताकदीनं कसे लढत आहेत हे आपल्याला एवढ्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आपला आजचा विषय हा मुख्य विषय आहे की अनेक वर्ष ग्रामपंचायतीत निवडून आलेले आहेत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य असे ठिकाणी काम केलेल्या लोकांना यावेळेला संधी मिळणार का किंवा वरिष्ठ पातळीवर निर्णय वरिष्ठ मंडळी त्यांना संधी देणार का, आणि वरिष्ठ मंडळीने दिलेला निर्णय हा मतदाराच्या कशा पद्धतीनं त्यांना भविष्यात ताकद देतोय का, तिथंच त्यांचं भविष्यातलं काही जे सुबे आहेत ते उधळून लावतोय का काय, हे सर्व गोष्टी आपल्याला यावेळेला पाहावयास मिळणार आहेत. खरं तर एक नक्की आहे की जे आपलं स्वप्न होते किंवा मनसुबे होते ते अपुरे राहिलेले होते, ते स्वप्न किंवा ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच यावेळेला निवडणुकीच्या मैदानात नेते मंडळी, स्थानिक नेते मंडळी उतरलेले आहेत, ताकदीनं उतरलेले आहेत आणि जिंकणे हाच त्यांचा ध्येय आहे. त्यामुळे जरी वरिष्ठ पातळीवर काही निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवर मात्र हे लोक निवडणुकीच्या मैदानात नक्की उतरणार आहेत. आजचा हा वेगळा विषय नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. धन्यवाद.